नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला तर माहितीच आहे, सिलेंडर संपला आहे, पण मुलांना काहीतरी चटपटीत खायचं आहे. चला तर मग काय बनवते ते सांगते तुम्हाला. मी इंडक्शन वापरूनच आजची रेसिपी करणार आहे आणि हो, फक्त 20 मिनिटात तयार होते. कुकरमध्ये स्टँड ठेवून एका पातेलीत बटाटे शिजवून घेते. फक्त 2 शिट्ट्यांमध्ये बटाटे शिजतात. लसूण घेतला, सोलून घेतला. खलबत्त्यात हिरवी मिरचीसोबत ठेचून घेतला. नंतर शेंगदाणे व तिळाची चटणी पण करून घेतली आणि त्याचबरोबर पुदिन्याची चटणी पण करून घेतली. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, बडीशेप, पुदिना व मीठ घालून बारीक पेस्ट करून घेतली. इथे आपली पुदिन्याची व तीळ शेंगदाण्याची चटणी रेडी झाली आहे. चला तर मग पुढची प्रोसेस करून घेऊ. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून शिजलेले बटाटे एका प्लेटमध्ये काढले व त्याची साल काढून घेतली. हे बटाटे माझ्याकडे असलेल्या स्मॅशरने स्मॅश करून घेतले. आता या स्मॅश केलेल्या बटाट्यांना फोडणी देण्यासाठी इंडक्शनवर कढई ठेवून त्यात एक पळी तेल ॲड केलं. जिरे व मोहरी ॲड केली. जिरे मोहरी छान तडतडले की आपण केलेली हिरवी मिरची व लसणाची पेस्ट ॲड केली. ही पेस्ट आपल्याला तेलावर फ्राय केल्यानंतर यात अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ ॲड करून स्मॅश केलेले बटाटे यात एकजीव होईपर्यंत परतवून घेतले. मला 2 ताईंच्या कमेंट आल्या होत्या की चपात्या कच्च्याच आहेत, तर त्या चपात्या नव्हत्याच, ते वाफेवर शिजलेले कानोले होते. आमच्या घरात ते सगळ्यांना खूप आवडतात. तुमच्या घरात जर कानोले आवडत नसतील तर तुम्ही इंडक्शन बेस असलेला तवा वापरून इंडक्शनवर पोळ्या पण भाजून घेऊ शकतात. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि माझ्या व्हिडिओला कमेंट पण केली, त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. मी इथे एका पातेलीत 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं. त्यात थोड्या ओवा, मीठ, हळद ॲड केली व पाणी ॲड करून बेसन पिठाचं स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलं. बटाट्याची भाजी आपली थंड झाली आहे. त्याचे मी पेढ्याच्या आकाराचे लहान लहान असे वडे करून घेतले. बटाट्याची भाजी जर थंड झालेली असेल तर आपल्याला वडे बनवताना हाताला चटके लागत नाही, म्हणून भाजी पूर्णपणे थंड होऊ द्यायची. काही प्रोसेसला वेळ लागतो, पण ती खायला पण तेवढीच इंटरेस्टिंग आणि टेस्टी लागते. आता इथे मी सगळे आपले बटाटे वडे रेडी करून घेतले. इंडक्शनवर कढईत तेल गरम करत ठेवले. आता तेल तापलं आहे की नाही हे थोडं पीठ घालून चेक केलं. पीठ लगेच वर आलं. आता यात पिठात डीप केलेले बटाटे वडे ॲड केले. एका वेळी 2 बटाटे वडे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले. अगदी 5 मिनिटात छान क्रिस्पी तळून झाले होते बटाटे वडे. या इंडक्शनमध्ये डीप फ्राय हे ऑप्शन असल्यामुळे मी फक्त ते बटन प्रेस केलं. त्यामुळे इंडक्शनची कधी लो तर कधी हाय फ्लेम होते व आपले वडे क्रिस्पी तळून होतात. तळलेले वडे एका प्लेटमध्ये काढून पावसोबत सर्व करून घेतले. आता मी पावला आतून एक कट लावला. आतून कट लावल्यानंतर पावच्या एका बाजूला पुदिन्याची चटणी तर दुसऱ्या बाजूला तीळ शेंगदाण्याची चटणी लावून घेतली व आतमध्ये आपण तळलेला बटाटे वडा ठेवून घेतला व पाव बंद करून मस्त तळलेल्या मिरचीसोबत एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलं. गरम गरम वडापाव फक्त 20 ते 25 मिनिटात इंडक्शनवर तयार करून घेतला. टेस्टला तर खूपच छान झाला होता. मग कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.